नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत. एसटी संपाबाबतची पुढची सुनावणी आता शुक्रवारी होणार आहे. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासंदर्भातला अहवाल कोर्टात सादर करण्यात आलेला होता. त्यामुळे कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. विलीनीकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही अशी माहिती कोर्टानं दिलेली आहे. त्यामुळे विलीनीकरणासंदर्भातल्या निर्णयासाठी आता कर्मचाऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं दिसतंय. त्यामुळे एसटी संपाचा तिढा अजूनही कायम आहे. अहवालावर मुख्यमंत्र्यांची सही नसल्याचं एकंदरीतच समोर आलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता विलीनीकरणाची सुनावणी शुक्रवारी होणार असल्याचंच दिसतंय. तर सुनावणीनंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. माननीय न्यायालयाला आम्ही सांगितलं, माननीय न्यायालय ही जी याचिका तुम्ही ऐकत आहात ही संपाची नसून दुखवट्याची आहे आणि दुखवट्याची नुसती नसून तर या महाराष्ट्रामध्ये एखाद्या चळवळीसाठी एवढे शहादत घेतलेल्या लोकांची ही स्मृती याचिका आहे आणि हे माननीय न्यायालय ऐकत आहेत. हे सुद्धा आम्ही डंक्याची चोटवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी माननीय न्यायालयाला सांगितलं. यावर माननीय न्यायालयाने सांगितलं, आम्ही सांगितलं आमचा फंडामेंटल राईट आहे रिपोर्ट वाचायला मिळणं. तर सरकारी वकील पिंकी भन्साळी यांनी नेमकी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. ओरिजिनल ऑर्डर आहे 8 नोव्हेंबरची. त्या ऑर्डरमध्ये असं लिहिलेलं आहे की जी रिपोर्ट होणार, कमिटी जी रिपोर्ट पास करणार आहे, देणार आहे, ती रिपोर्ट मुख्यमंत्रीकडे जायला पाहिजे आणि त्यांनी ती रिपोर्ट वन्स गो थ्रू करून त्याच्यावर त्यांनी मत द्यायला पाहिजे होतं. तर कोर्टाने क्लिअरली विचारलं की ही रिपोर्ट जी आहे ते मुख्यमंत्रीकडे गेली होती आणि त्यांनी ते रिपोर्ट जी आहे ते बघितली आहे, याचा पुरावा काय ते आम्हाला सांगा. त्याच्यासाठी कोर्टाने एन्क्वायरी केली आणि गव्हर्नमेंट पीरियडने सांगितलं की ते पण इन्स्ट्रक्शन्स घेऊन परत येणार. एसटीच्या विलीनीकरणासंदर्भातली सुनावणी आता शुक्रवारी होणार आहे. तत्पूर्वी या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान अनेक बाबी देखील समोर येताना दिसत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय या सगळ्या अहवालावर नसल्याचं कुठेतरी या सुनावणी दरम्यान बोललं गेलं आणि या अनुषंगानं आता शुक्रवारी याबद्दलची सुनावणी होतीये. एसटीच्या विलीनीकरणाच्या बाबतीत उच्च न्यायालयानं जी समिती नेमलेली आहे तिचा अहवाल वकिलांमार्फत सादर करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेली आहे. हा अहवाल आपण वाचलेला नाही, त्या अहवालात नेमकं काय लिहिलंय हे आपल्याला माहिती नाही असंही परब यांनी म्हटलंय. एसटी कामगारांनी कामावर यावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. कामगारांचे पगार कापण्याची भूमिका घेतली नसल्याचंही अनिल परब यांनी स्पष्ट केलंय. मी अजूनही राज्य सरकारचा अहवाल वाचलेला नाही. आता तो अहवाल आज दिलेला आहे, तो वकिलांकडे, कामगारांच्या वकिलांकडे देखील गेलाय. आता त्यात काय लिहिलंय हे पूर्णपणे कळल्यानंतरच त्यावरती भाष्य करणं योग्य राहील. मी त्यांना दररोज आवाहन करतोय, आज देखील आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण कामावर या. आपले हक्क मागण्याचा अधिकार आपल्याला जरूर आहे, परंतु एसटी बंद करून आज जे लाखो लोकांचं, करोडो लोकांचं नुकसान होतंय, आज मुलांच्या परीक्षा सुरू होत आहेत, शाळा कॉलेजेस सुरू आहेत, अशा वेळेला सिनियर सिटीजनना आज जायचंय, ग्रामीण भागातील जनतेला तालुक्याच्या ठिकाणी जायचं असतं कामानिमित्त, या सगळ्याला मोठा फटका सर्वसामान्य लोकांना बसतोय. आणि म्हणून माझी सारखी विनंती आहे की आपण कामावर या. आज एक चुकीची बातमी, वस्तुस्थितीवर आधारित नसलेली बातमी एक प्रसिद्ध काही झालेली आहे. त्याबद्दल हा जो खुलासा असा आहे की कोणत्याही कर्मचाऱ्याकडून म्हणजे महामंडळाचं जे काही नुकसान या संपाच्या कालावधीत झालेलं आहे, या नुकसानीबद्दल कुठल्याही कर्मचाऱ्याकडून कोणत्याही प्रकारची वसुली करण्याचा महामंडळाचा मानस नाही. तशा प्रकारची कोणतीही कार्यवाही चालू नाही, तसा प्रकारचा कोणताही विचार नाही. त्यामुळे या अफवांवरती, या चुकीच्या बातम्यावरती कर्मचाऱ्यांनी विश्वास ठेवू नये अशी सर्वांना आव्हान आहे.
तर आपण पाहतो आहोत परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा आवाहन केलेलं आहे सगळ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी कामावर परत यावं। सोबतच आपण हा अहवाल वाचलेला नसल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलेलं आहे। सातत्यानं ते कर्मचाऱ्यांना आवाहन करतायत की त्यांनी कामावर परत यावं, रुजू व्हावं, त्यांचा पगार कापला जाणार नाही असं देखील अनिल परब यांनी स्पष्ट केलेलं आहे। कामगारांचे पगार कापण्याची भूमिका नाही सरकारची, हे अनिल परब यांनी स्पष्ट केल्याचं इथं आपण काही वेळापूर्वी ऐकलंय। जळगाव एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर जळगावचे एसटी कर्मचारी तब्बल 117 दिवसांपासून संपावर गेलेले आहेत। आज जरी कोर्टानं निकाल दिलेला नसला तरी येत्या काळात मात्र आम्ही निकालाची वाट पाहू, तोपर्यंत संप असा सुरू ठेवू असं मत आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेलं आहे। एकीकडे परिवहन मंत्र्यांतर्फे सातत्यानं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं जात आहे की त्यांनी कामावर पुन्हा रुजू व्हावं, पण विलिनीकरणाच्या मुद्द्याच्या अनुषंगानं एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि जळगावच्याच या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या एकंदरीतच मागण्यांबद्दल त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय आहे हे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांनी। नेमका काय निर्णय होतो, नेमके कर्मचाऱ्यांची काय मागणी आहे? मॅडम काय सांगाल? आता पुढे शुक्रवारी आपली सुनावणी होणार आहे, आपला काय मुद्दा आहे, काय सांगा? आमची जी मागणी ती एकमेव प्रथम आणि शेवटची एकच होती, विलिनीकरण, आणि आम्ही अजूनही विलिनीकरणावरती ठाम आहोत। आणि यांनी जी पुन्हा तारीख वाढवली तर खरं तर आम्ही कर्मचारी रोज आशेच्या नजरेने इकडे बघत आहोत की आजचा तर निकाल पॉझिटिव्ह येईल, उद्याचा येईल, पण खरं तर सरकारलाच हा दुखवटा मिटवायचा नाही, सरकारलाच लालपरी लवकरात लवकर चालू करायची नाही आहे, हे सर्वांच्या नजरेमध्ये येत आहे। कारण सरकार हे लांबणीवर टाकतंय, कारण यांना जर जनतेची दुर्व्यवस्था करायची नसती व जनतेचं बघायचं असतं तर यांनी लवकरात लवकर निकाल देऊन लवकरात लवकर विलिनीकरण करून लालपरी चालू केली असते। तरी त्यांनी कितीही लांबवलं, कितीही केलं तरी आमचा संयम तुटणार नाही व आमचं जे ध्येय आहे तेही सुटणार नाही। आम्ही विलिनीकरणावर ठाम आहोत। एक ना एक दिन उसे हलाल होना पड़ेगा। त्याच प्रकारे एक ना एक दिवशी या शासनाला, या प्रशासनाला आपले गुडघे टेकून विलिनीकरणाची मागणी मान्य करावी लागणार आहे। याच आशेने आम्ही शुक्रवारची वाट बघू आणि शुक्रवारच काय असे कित्येक शुक्रवार उद्या 3.5 महिने या दुकोट्यामध्ये आम्ही घालवले, परंतु या शासनाला, या प्रशासनाला मी छाती टोकून सांगतो की 3.5 महिनेच काय 3.5 वर्षसुद्धा हा कर्मचारी इथून हटणार नाही। जोपर्यंत एसटीचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही त्या मागणीवर ठाम आहोत। धन्यवाद। दादा तुम्ही काय सांगाल? दादा, सरकारने मानसिकता बनवून घेतली आहे की कर्मचाऱ्यांना वेठीस धरायचं, कर्मचाऱ्यांना कुठंतरी याच्या कष्टामध्ये टाकायचं। सरकार हे कर्मचाऱ्यांच्या बाजूने नाही आहे, सरकार हे पब्लिकच्या बाजूने नाही आहे, सरकार हे जनतेच्या बाजूने नाही आहे। सरकारने फक्त त्यांचा खेळ सुरू केला आहे। याचे 200 कोटीचं, त्याचे 200 कोटीचं, त्याचे बंगले, माझे बंगले, हेच रात्रंदिवस हेच चालू आहे। यांना पब्लिकचे काही देणं नाही आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव। एकीकडे विकासाच्या बाता होत असताना दुसरीकडे कोल्हापुरातल्या आजरा तालुक्यातल्या पेरणोली धनगर वाड्यातलं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। इथं रस्ता नसल्यानं गाडी गावात येऊ शकत नाही, त्यामुळे दवाखान्यात जाण्यासाठी सुद्धा ग्रामस्थांना कसरत करावी लागते। पेरणोली धनगरवाडा गावात महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानं महिलेला रात्री अंधारात झोळीतून जंगलातनं मार्ग काढत दवाखान्यात नेण्याची वेळ आली आहे। यावेळेला रस्त्यातच या महिलेची प्रसूती झाली, त्यामुळे धनगरवाड्यातल्या ग्रामस्थांच्या या मरण यातना केव्हा संपणार असा संतप्त सवाल आता नागरिकांनी उपस्थित केलाय। या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। ज्ञानेश्वर, कोल्हापुरात महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली, रस्ता नव्हता, त्यामुळे झोळीतनं प्रसूतीसाठी घेऊन जावं लागलं। धक्कादायक हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। ज्ञानेश्वर, सविस्तर याबद्दल काय सांगाल? अजिंक्य, खरोखर ही धक्कादायक बाब म्हणावी लागेल, कारण अद्याप ही धनगर गाड्यावरती सोयी सुविधा 75 वर्षात सुद्धा देश स्वतंत्र झाल्यानंतर पोहोचल्या गेल्या नाहीत, हे वास्तव म्हणावं लागेल। पेरणोली धनगरवाड्यावरती रंजना जोरे ही नावाची महिला होती आणि तिला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास तिला जंगलातून 3 ते 4 फीट पायपीट करत तिथले सगळे वाडीवरचे नागरिक आहेत ते तिला घेऊन येत होते। अगदी चादरीमध्ये टाकून तिला आणण्याची वेळ इथल्या नागरिकांच्यावरती आली होती, कारण या ठिकाणी या धनगरवाड्यावरती जायला रस्ता सुद्धा नाही आणि लाईट
पाण्याची काहीच सोय या ठिकाणी उपलब्ध नाही हा. आणि तशाच पद्धतीने हे सगळे जीवन जगत असतात आणि प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर या महिलेला हे सगळे लोक आहेत ते घेऊन आलेत, मात्र जंगलातच या महिलेची प्रसूती झाली आणि तिला कन्यारत्न सुद्धा झालेलं आहे. एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर 108 या रुग्णवाहिकेला तिथल्या लोकांनी फोन केला आणि त्यानंतर ती रुग्णवाहिका आली आणि त्यानंतर आजरा रुग्णालयामध्ये त्याच्यावरती आता पुढचे उपचार सुरू आहेत. बाळ आणि आई तिची आहे ती सध्या सुखरूप आहे, मात्र एकूणच ह्या सगळ्या मरण यातना आहेत ह्या इथल्या नागरिकांना भोगावं लागतात आणि हा सगळा ताप आहे तो कधी संपणार असाच प्रश्न आता इथले नागरिक विचारताना आपल्याला पाहायला मिळतात. बिलकुल. ज्ञानेश्वर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची बातमी बीडमधली आहे. बीडमधल्या देवस्थान जमीन घोटाळ्याची व्याप्ती आता आणखीन वाढत चालल्याचं दिसतंय. बीड शहरातल्या सारंगपुरा मशीदची 25 एकर 38 गुंठे जमीन हडप केल्याप्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यांसह 7 जणांच्या विरोधात बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या प्रकारामुळे आता खळबळ माजलेली आहे. दरम्यान त्या घोटाळ्याचा मास्टरमाइंड कोण असा प्रश्नही आता उपस्थित केला जातोय. यापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये 6 गुन्हे दाखल झालेले आहेत. वक्फ अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून काल बीड ग्रामीण पोलीस स्टेशनला टोटल 8 लोकांच्या विरुद्ध सारंगपुरा मस्जिद या मस्जिदीची जवळपास 25 एकर जमीन तत्कालीन मंडलाधिकारी, तत्कालीन उपजिल्हाधिकारी, तलाठी आणि 5 खाजगी इसम या सगळ्यांनी संगनमत करून सारंगपुरा मस्जिदीची 25 एकर इनामी जमीन बळकावली अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे. याच्यामध्ये पुढील तपास सुरू आहे. याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सुरेश, या देवस्थान जमीन घोटाळ्याची व्याप्ती वाढत असल्याचंच दिसतंय आणि उपजिल्हाधिकाऱ्यांसह 7 जणांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालाय. सुरेश, सविस्तर याबद्दल काय सांगाल? अजिंक्य, गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये पांढरपेशी जे भूमाफिया आहेत ते भूमाफियांनी आता देवस्थानच्या जमिनी आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी स्वतःकडे करून घेण्याचा घाट लावलेला आहे. आपण जर पाहिलं तर आष्टी, पाटोदा, शिरूर आणि इतर बीड जिल्ह्यामध्ये देखील जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ज्या देवस्थानच्या जमिनी आहेत त्यात देवस्थान असेल किंवा दर्गा असेल, मस्जिद असतील, याच्या जमिनी मोठ्या प्रमाणात ह्या नावावरती केल्या गेल्या आणि यामध्ये जे नरहरी शेळके म्हणून जे उपजिल्हाधिकारी आहेत यांच्या कालावधीमध्ये जवळपास 17 फाईल होत्या, ज्या 17 फाईलवरून ह्या अशा पद्धतीचा प्रकार केला गेला. विशेष म्हणजे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बीड शहरातले शहंशावली नावाचा प्रसिद्ध दर्गा आहे. या दर्गा देवस्थानची देखील या अगोदर जवळपास 32 ते 33 एकर जमीन अशाच पद्धतीने लाटली गेली होती आणि या जमिनीचं जर व्हॅल्युएशन काढलं आता अजिंक्य तर बीड शहराजवळची ही जमीन आहे, प्लॉटिंगची जमीन आहे आणि कोट्यावधी रुपयाची जमीन आहे. जसं की आज ज्या दर्ग्याची या मस्जिदची जमीन त्यांनी हे केली ती या जमीन जवळपास बीड शहरापासून करपरा नदीमध्ये अवघ्या 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरची आणि ती कोट्यावधीची जमीन आहे. आज तिथल्या एका एकरचा जर भाव पाहिला तर 5-5 कोटीपर्यंत आहे आणि अशा जमिनी इथल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून जे भूमाफिया आहेत ते आपल्या नावावरती करतात आणि अधिकारी यात कोण आहेत तर उपजिल्हाधिकारी आहेत, जे विशेषतः जी खिदमत मास आणि मदत मासाची वक्फ बोर्डाच्या 2 जमिनी असतात. जी खिदमत मासाची जमीन आहे ती विकता येत नाही, मात्र खिदमत मासाची जमीन उपजिल्हाधिकारी यांच्या सहीने मदत मास या प्रकरणी सुरेश आता आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता व्यक्त होतीये. अनुषंगानं त्याबद्दलची चौकशी सुरू आहे आणि चौकशी अंती नेमकं काय समोर येईल हे देखील पाहावं लागणार आहे. सुरेश, धन्यवाद. सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या महाराष्ट्र छत्तीसगडच्या सीमावर्ती भाग असलेल्या तेलंगणाच्या मुलुगू जिल्ह्यात नंदी मेडारम इथं सम्मक्का सारक्का यात्रा सुरू आहे. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेमध्ये तेलंगणासह महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा आणि आंध्र प्रदेशातनं हजारो भाविक सहभागी झाले. मेडारमच्या यात्रेत तेलंगणाच्या राज्यपालांसह केंद्रीय मंत्री आणि तेलंगणाचे 10 मंत्री आणि छत्तीसगडच्या मंत्र्यांनी सुद्धा भेट दिली आहे. दर 2 वर्षांनी ही यात्रा भरत असते. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.